कट्टीमणी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त आयोजित नवरस निहार आणि उमलते मन प्रकाशन सोहळा या कार्यक्रमात उपस्थित माननीय तसेच शिक्षक वर्ग, उपस्थित प्रेक्षक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांचे मनापासून स्वागत करते। चला, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण सर्वांनी लिहिलेल्या उमलते मन या हस्तलिखिताच्या प्रकाशन सोहळ्याने करूया। उमलते मन हे हस्तलिखित आपण 2018 पासून लिहित आहोत। यामध्ये आपण स्वतः लिहिलेल्या म्हणजेच स्वरचित कवितांचा समावेश असतो। तर या हस्तलिखिताचे प्रकाशन करतो नमिता बोडाजी म्हणून, त्या स्वतः प्रोफेशनल क्लासिकल डान्सर आहेत। त्यांनी आमच्याकडनं मेहनत करून घेतली 6 महिने जवळजवळ, मी 6-7 जण प्रत्येक, आणि ते करताना या नवरसांच्या, म्हणजे सांगण्याचं कारण हे की ते नवरसांच्या ज्या मुद्रा, भावमुद्रा असतात, भयमुद्रा आणि हास्यमुद्रा आणि तुम्हाला काहीतरी, मला मी विसरून गेलो सर, 2000 आणि 2025 याच्यामध्ये 24 वर्ष झाली। अद्भुत, करुणा, बीभत्स, शांत, असं जे त्या मुद्रा आमच्या म्हणजे डान्स पोझिशनमध्ये, that was the only occasion where I shoot myself. Otherwise I have never danced and I will do it again. पण त्यावेळेला आम्ही हे US मध्ये वेगवेगळ्या क्लब्समध्ये केलं आणि रोटरी कन्व्हेन्शन असतं त्यांचं ॲन्युअल कन्व्हेन्शन, तर ते टोरंटोला होतं। सो टोरंटोला त्या इंटरनॅशनल क्राऊड समोर आम्ही ते स्टेजवर हे केलं, म्हणजे सगळ्यांनी आम्ही 2 मुलं आणि 4 मुली असं, म्हणजे आम्ही वी वर ऑल प्रोफेशनल्स, बट आय डिड दॅट। आणि मला वाटतं माझ्याकडे जसं वीरमुद्रा हवंय असेल, वीररस असेल, आणि मग सो आय हॅव डन दिस काइंड ऑफ, ते मला आठवलं, म्हणजे साधारण तुमचं जेव्हा मी ते नवरस वाचलं आणि तिला मी विचारलं, सडनली केम बॅक 25 years बॅक आय हॅड डन दिस। सो तुमचं अभिनंदन, तुम्ही हा जो उपक्रम करता आहात कविता लिहिण्याचा आणि त्या कविताचं हस्तलिखित तुम्ही जे प्रकाशित करता आहात सगळे मिळून, मी वाचलेलं नाही कविता, त्यामुळे कवितांबद्दल मला काही सांगता येणार नाही किंवा बोलता येणार नाही, पण हा जो उपक्रम आहे आणि सगळ्या मॅडमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही हे जे करता आहात सुंदर, हे खूप छान आहे। आणि असंच नवीन काहीतरी उपक्रम करत राहा। आणि ह्या अशा ज्या उपक्रमाने तुम्हाला एक संधी मिळते, व्यासपीठ मिळतं, तुमच्यातले जे सुप्त गुण असतात ते बाहेर येतात। ज्यांना कविता कशाशी खातात हे माहिती नसतं, ते पण कविता करतात, आणि चांगली गोष्ट आहे की एक सुरुवात असते, कुठेतरी सुरुवात व्हायला हवी, त्याप्रमाणे अशी सुरुवात असते आणि म्हणून या कविता तयार होतात। कविता एक माध्यम आहे ना व्यक्त होण्याचं, सो तसं तुम्ही व्यक्त झाला त्याच्यामध्ये, इट्स अ व्हेरी गुड आयडिया, कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन। आणि हा आपण एक मराठीला अभिजात दर्जा राज्य सरकारने दिला, तर त्याच संदर्भात हा एक उपक्रम आपल्याला म्हणायला हरकत नाही। मराठी वाङ्मय मंडळाचा कार्यक्रम दरवर्षी होतो, यावर्षी कॉलेजच्या निर्णयामुळे आपण तो अल्टरनेट इयर्स ठरवलाय। पुढच्या वर्षी तुम्हाला संधी मिळेल त्याच्यामध्ये काम करण्याची। काय कुठला दर्जा, अभिजात दर्जा हा काही टेम्पररी नाही आहे, हा फॉर एव्हर आहे। सो पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही हे कार्यक्रम करू शकता। झेवियर्समध्ये मराठी टिकवण्यासाठी किंवा मराठी रुजावी म्हणून मी खूप सुरुवातीपासून खूप प्रयत्न केले। मी स्वतः मराठी वाङ्मय मंडळामध्ये पूर्वी होतो आणि आम्ही जाणून बुजून मराठी बोलायचो लोकांची, की कोणी इंग्रजीत बोललं की त्याला मराठीतून उत्तर द्यायचं, शिक मराठी बोलू। सो असं हे जे काही उपक्रम आम्ही त्यावेळेला राबवले, ते आताही तुम्ही कोण आले ते मला आठवत नाही, मला इन्व्हाइट करायला, आणि त्यांनी गुड मराठीतून माझ्याशी
ती बोलली आणि ही पण आता आली. सो आय जस्ट रिमेंबर्ड माय गुड ओल्ड डेज. किंवा जेव्हा मी इथे आलो कॉलेजमध्ये तेव्हा मला इंग्रजी बोलता येत नव्हतं. आता मला मराठी आणि इंग्रजी दोन्ही येत नाही, कारण दोन्ही शिकण्याच्या प्रयत्नात दोन्ही. सो असं होऊ नये. वाचा भरपूर, मराठी वाचा. किती जण महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता वाचतात? 1 आणि 2, 3. दॅट्स व्हेरी बॅड ना. 4, 50 पैकी 4 म्हणजे फारच वाईट. कारण वर्तमानपत्र वाचणं कुठल्याही भाषेतलं हा पहिला त्या भाषेची संपर्क होतो की, आणि लोकल तर तुम्ही कळत राहतच, तुम्हाला पण काय चाललंय ते पण कळतं आणि शब्दसंग्रह वाढतो. कथा कादंबऱ्या हा पुढचा विषय झाला. वाचन वाढवायचं असेल तर कथा कादंबऱ्या चांगला विषय नाही. म्हणजे माझ्या तुमच्या एवढा मी होतो किंवा तुमच्यापेक्षा लहान होतो त्यावेळेला बाबा कदम म्हणून एक ऑथर होते, जोगळेकर नावाच्या त्यांची पुस्तकं असायची, योगिनी जोगळेकर, नासी फडके, अशी मराठीची चिक्कार पुस्तकं मी वाचली, चोरून वाचली, कारण घरी ओरडायचे अभ्यास करून. सो डिटेक्टिव्ह पुस्तकं वाचली. धुरंधर कथा म्हणून डिटेक्टिव्ह, अविनाश भोसलेंच्या धुरंधर म्हणून असेल डिटेक्टिव्ह. सो जितकं तुम्ही वाचाल तितकं तुम्हाला त्या भाषेबद्दल समजते, भाषेबद्दल आपुलकी निर्माण होते. सो लिहिण्याच्या बरोबरीने वाचनाचे पण तुम्ही कार्यक्रम ठेवा आणि तुम्हाला तुमच्या ह्या पुढच्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. प्राचार्याने सांगितलं मराठीमध्ये बोला. So I did my token now, but next time I will speak much longer than that in Marathi. I'm very happy to be here with you. I'm always very happy to be here with you because I know whatever you write, whatever you sing, whatever you enact comes from the heart. So please continue the good work that you are doing. Please continue writing and please continue propagating the spread of Marathi. It is such a mellifluous language, so sweet to the ear, so nice to hear Marathi. There are some languages which are very harsh, but Marathi is one of those very, very good languages. Okay? Please continue. All the best. Have a good program. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. चला तर मित्र-मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना नवरसांबद्दल बरंच माहितीच आहे, पण निहार म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? चला मीच सांगते. निहार या शब्दाचा अर्थ आहे एक ओझरते दर्शन किंवा एका क्षणातील दर्शन, म्हणजेच अ ग्लिम्स इनटू द 9 इमोशन्स, अ ग्लिम्स ऑफ अस. किती सुंदर अर्थ आहे नाही या शब्दांचा. विविध साहित्यांच्या माध्यमातून आपल्याला रसांची अनुभूती प्राप्त होत असते, जसे कथा, कादंबरी, नाटक वगैरे. तसेच संगीत, कला आणि नृत्य या तिघांच्या संगमातूनही आपल्याला नवरसांची अनुभूती प्राप्त होते. तर आपण आज हाच नवरसांचा अनुभव, आनंद मिळवण्यासाठी एकत्र आलो आहोत. तर चला मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही तयार आहात का या नवरसांच्या रंगीत सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी? चला तर मग आपण या नवरसांचा अनुभव एका गोष्टीच्या माध्यमातून करूया. नमस्कार, मी विहान वायकुळ. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो जी माझ्यासोबत घडली होती. रविवारचा दिवस होता. मी जरा उशिराच उठलो
आपली सगळी कामं आटपून मी दिवाणखान्यात बसलेलो. तेवढ्यात मला कुठला तरी आवाज आला. मी त्यावर अगोदर काही लक्ष नाही दिलं, पण मला परत कोणीतरी बोलवलं. आवाजाच्या दिशेने मी पाहिलं तर बघतो तर काय, एक मुलगी, तिचे तोंड आश्चर्याने उघडे. मी तिला बघून जेवढा आश्चर्यचकित नव्हतो तेवढी ती मला बघून होती. त्याच आश्चर्यचकित भावनेने ती मला म्हणाली, काय रे, ओळखलास का मला? की अजून चकितच आहे? नाही, थांब, मी तुला माझी ओळख करून देते. ऐक. सगळ्यांना नमस्कार. मी चाहत द्विवेदी शांता शेळके यांची कविता चंद्रग्रहणाचा खेळ हा सादर करत आहे. चंद्राने घेतली गुड सावलीची कूस, जणू कोणीतरी खेचली त्याची चादर. आकाशातील ताऱ्यांनी सावरलं स्वतःला आणि रात्र झाली थोडी बहरी. त्याचा पिवळसर प्रकाश मंदावला आणि आकाश काळ्या पडद्याने झाकलं. कोणता हा अदृश्य खेळ सृष्टीने केलेला? त्या ग्रहणाच्या काही क्षणांनी जणू चंद्र पुन्हा तेजस्वी झाला. पण त्या काळ्या सावल्यांच्या नृत्यात विसरू शकणार नाही हा अद्भुत चमत्कार. धन्यवाद. नमस्कार, मी आर्या पाटील विवा शिरवाडकर यांची निसर्गाचा चमत्कार ही कविता प्रस्तुत करत आहे. थेंबी थेंबी ओघळत जाते पानांवरचे पाणी सावकाश, सूर्याच्या किरणात झळाळते जणू हिरे चमकले आकाश. एका फुलावर पडतो प्रकाश, रंग उधळतो गुलाबी छटा, गंध दरवळतो दूरवर पसरतो हलकेच जुळजुळता वार. या क्षणांच्या अद्भुततेत जीवनाचा अर्थ सापडतो. निसर्गाचा हा चमत्कार पाहून मन अधिकच मोहरून जातं. आभार. मी आर्या भोईर अनिकेत कुलकर्णी यांची अद्भुत असा जादुई क्षण प्रस्तुत करत आहे. आभाळात नक्षत्रांची आरस, आभाळात नक्षत्रांची आरस, चंद्रकोरीचा लपंडाव खास. पाऊस धारा मोत्यांसारख्या झरतात, पाऊस धारा मोत्यांसारख्या झरतात. त्या अद्भुत क्षणात मन हरवून जात. धुक्याची चादर डोंगरावर पसरते, धुक्याची चादर डोंगरावर पसरते, हवेला सुगंध फुलांचा लपेटते. वनराईत पक्ष्यांचे सूर गुंजतात, वनराईत पक्ष्यांचे सूर गुंजतात, अद्भुत रसाने अतरंग फुलवतात. सागराच्या लाटांवर सूर्योदय झळकतो, सागराच्या लाटांवर सूर्योदय झळकतो. त्याच्या सोनेरी छटांनी मनात प्रकाश भिडतो. ते क्षणच जणू जादुई किमया, ते क्षणच जणू जादुई किमया, जीवनभर साठवावी अशी रत्नकया. धन्यवाद. नमस्कार, मी अमोघ ढवळीकर आरती कदम यांची अद्भुताची सफर ही कविता वाचू इच्छितो. रंगलेले आकाश जणू चित्रकाराचा कॅनव्हास, प्रत्येक कोपऱ्यात निसर्गाचा सोहळा खास. दवबिंदूंच्या कापरासारख्या छटा, फुलांवर सांडलेल्या जणू चांदण्यांच्या कळा. गडगडणाऱ्या मेघांचा गाणं वाजतं, पाऊसधारा निसर्गाचं काव्य साकारतं. चांदण्या राती ज्वाळा जणू उधळतात, स्वप्नांमध्ये जणू नवक्षितिज शोधतात. अद्भुत रसाचा हा अनोखा प्रवास, जीवनात भरतो नवीन विश्वास. प्रत्येक क्षण नव्या कथेचं बीज, अद्भुत जगण्याची रंगवते मीज. धन्यवाद. आता तुला कळलं असेल मी कोणते. आपल्या मराठी भाषेतल्या नवरसांमधली मी एक. आपल्या साहित्यांना, कवितांना आणखी सौंदर्य देणारी, एक आश्चर्याचं तत्व पुरवणारी मीच. या आश्चर्याच्या तत्वाशिवाय साहित्य रटाळ कंटाळवाणी वाटेल, पण हे होऊ नये म्हणून मी प्रकट झाले. अद्भुत रस म्हणजे मनाची अशी अवस्था जिथे चमत्कार हा केवळ शब्द नाही तर अनुभव म्हणतात. विस्मय हा स्थायीभाव देणारी मी अद्भुत रस. हे ऐकून मी एकदम भारावून गेलो. नंतर मला कसली तरी चाहूल लागली. एक आवाज ऐकू आला, विहान. तो आवाज अगदी प्रेमाने भरलेला होता.
मी पाहिलं तर एक स्त्री, नदी वाहते तसे तिचे वाहणारे केस, डोळ्यात एक प्रेमाची झळक, बघता क्षणी कोणी प्रेमात पडेल इतके तिचे सौंदर्य होते. आपण कोण विचारल्यावर मला ओळखलं नाहीस? आपल्या जीवनात जे प्रेम आपण पाहतो, अनुभवतो, जसे स्त्री पुरुषांमधले प्रेम, निसर्गावरचे प्रेम, पशु पक्ष्यांवरचे प्रेम, ही सर्व प्रेमाची रूपे माझ्या साहित्याने काव्यात व साहित्यात वापरली जातात. माझी ओळख मी तुला करून देते. नमस्कार, मी मृण्मयी कुसुमाग्रजांची सखे सांग ना ही कविता सादर करीत आहे. सखे सांग ना, हा चंद्र असा का असतो? त्या ताऱ्यांच्या दरबारात का तो नाचतो? काही फुलांची चाहूल अशी दरवळते, मन माझेही का बागरते बहरते. तुझ्या स्पर्शांची शीतलता अजूनही उरात आहे. नभात रंगलेल्या स्वप्नांची झुळूक अजूनही वाहे. ओठांवर गुलाबी गाणी मंद स्मरतात, हृदयाच्या गूढ कप्प्यात भाव गुंफतात. सखे, ही तुझ्या डोळ्यांची माया का जडते? तुझ्या हास्याच्या लाटांनी का जीव उथलतो? प्रेमाच्या या रंगीन वाटा अखेर कुठे नेतील? हे मन तुझ्या विना सांग कसे राहील. धन्यवाद. नमस्कार, मी तन्वी शिंदे आज बालकवी यांची प्रेयसीचे रूप ही कविता सादर करत आहे. तुझ्या डोळ्यातील ती गोडशी चमक, जणू चंद्राची धरतीवर पडलेली झलक. केसांच्या लाठांमध्ये सांडलेला गंध, शृंगाराच्या सागराला लागलेला छंद. तुझ्या हास्याची कळी जशी उमलते, मनाच्या माळावर स्वप्नांची फुले फुलते. तुझ्या स्पर्शाचा गारवा सुखद, मधुर गीतांचा सूर गातो अविरत. तुझ्या रूपाचा साज सृष्टीला लाजवतो, चांदण्यात तुझ्या सौंदर्याचा हेवा वाटतो. प्रेमाच्या आभाळात रंगीबिरंगी तारा, तू आहेस जणू शृंगाराचा नवा उजाळा. आता कळले तुला मी कोण आहे ते? आपल्या जीवनात सौंदर्याप्रती प्रेम कागदावर उतरवण्यासाठी लेखक माझा उपयोग करतात. मग ते लेखकाचं किंवा कवयित्रीचं, कवीचं, आपल्या प्रियकरावरचं असो किंवा ते निसर्गावर व्यक्त केलेलं असो, माझ्यामुळे साहित्याला लावण्यता प्राप्त होते. साहित्याला प्रेम व सौंदर्याचे स्थायी भाव देणारी मी शृंगाररस. किती गोड ना. प्रत्येक माणसाला प्रेमाची गरज असतेच. तेवढ्यात एका कडक व खंबीर आवाजाने मला हाक मारली. विहान. तिचे उघडे मोठे डोळे, त्याच कडक आवाजात ती म्हणाली, ओळखलंस का मला? नाही तर ऐक माझी ओळख. नमस्कार, मी अन्वी अजित वैद्य, डॉक्टर नम्रता कुलकर्णी यांची रौद्ररस ही कविता सादर करणार आहे. रूप ते रुद्रावतारी धारितो शिवशंकरा, नृत्य तांडव क्षय विनाशी ऐसे रुद्र भयंकरा. बोले बम बम नारा लावित रौद्र रूप मी धारितो, अन्याय ना सहनतो, सदनीयमाचा धारितो. धन्यवाद. नमस्कार, मी समृद्धी लकडे, लेखक श्रीकांत यांची रौद्रवीणा ही कविता सादर करते. रौद्रवीणा वाजवी रे वीर तू रणधीर रे, शत्रु संहारुनी टाक कर प्रचंड आहार रे. रक्त रंजित भूमी सारी गर्जना करीत सारी, शत्रूच्या हृदयी भीती तुझ्या तेजाची चमक भारी. रौद्रवीणा वाजवी रे वीर तू रणधीर रे, जय जयकार गाजवी रे कर विजय निश्चित. धन्यवाद. नमस्कार, मी आर्या राणे साने गुरुजी यांची रणभेरी कविता सादर करत आहे. वादळ उठली जिथे तिथे रणभेरी नाद गुंपते, शत्रूला नाही क्षमा मिळणार, तलवारीचा जोर दिसणार. तलवारीची धार पहा, रक्ताने नाही या दिशा, शत्रूचा होम करून निर्माण करा नवा प्रकाश. धन्यवाद. आता तुझ्या लक्षात आलंच असेल की मी कोण ते. साहित्यात व कवितेत क्रोधाचं तत्व, रागाचं तत्व, क्रोध
ही भावना निर्माण होते ती माझ्या उपयोगाने. हे तत्व कवितेत असल्यामुळे कवितेत किंवा साहित्यात तणाव निर्माण होतो. आता पुढे काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता भासते. हा क्रोधाचा स्थायी भाव निर्माण करणारी मी रौद्ररस. रौद्ररस. विहान, ओळखलंस का मला? नाही रे. घाबरू नको, मी केवळ तुला या सर्वांसोबत भेटायला आला आहे. माझी ओळख अशी की नमस्कार, मी ओम कुसुमाग्रज यांची भयानक ही कविता आपल्यासमोर सादर करत आहे. भयानक काळोख गडप होतो, मौनाचा घेरा कुठेतरी लपतो. हवेतील गंध नाही, काहीतरी विकृत आहे. गडबडीने कडकडतो आवाज, पण कोणाचा चेहरा नाही. किल्ल्यांच्या भिंतीवर धडधडतं काही, जणू नृत्यांचे रडण भरते. एक हसरा चेहरा चंद्राच्या प्रकाशात, तरी त्याचे डोळे किती अंधारले आहेत. अशा रात्री जगणे कठीण असते, पण समजतं ती रात्र होईल उजळ, तरी त्या भयानक अंधारातून परत कोण तुमच्या सोबत असेल. नमस्कार, मी रफाएल. मी डॉक्टर नम्रता कुलकर्णीचा प्राणकंठी सादर करणार आहे. भीतीत मी, सतीत मी, भयभीत ऐसा भासतो. अस्तित्व माझे धाक दास्ती, दहशत मी ऐसी निर्मितो. दैत्य दानव असुर यक्षी, जरभेद ऐसा वागतो. पिशाच की राक्षस मानो, मी प्राणकंठी आणि धन्यवाद. नमस्कार, मी पर्लेट मार्गस. आज तुमच्या समोर कवी नारायण सुर्वे यांची कविता भयानक रस हे सादर करणार आहे. खूप काळजी करणारी रात आली आहे. आशा आणि विश्वास सर्व थांबले आहे. आकाशाने रक्ताचे रंग धरणं, अशा भयाने दिले मनाला गाहीर आक्रोश. माणसाने पाहिलेल्या धाडसाच्या अंताआधी शरीरात हलक लाज आली आहे. धडधडणारा आवाज, रांगले डोळे, काळाच्या कुंडलीमध्ये कोंडलेली हताशता. काहीतरी भयंकर घडत आहे. अंधार घेरत आहे. आवाज कडवत होता. चंद्रही वेगळी गाणी गात आहे. मृत्यूचा धरा जणू स्वतःकडे नेऊन सोडणार आहे. थँक्यू. ओळखलं? हा, अरे आपल्या साहित्यामध्ये जेव्हा आपल्या भावनांमधले भय, भीती हे जेव्हा निर्माण करायचे असतात, तेव्हा लेखक तर माझाच उपयोग करतो. वाचक वाचताना गंभीर व्हावा व वाचतच राहावा म्हणून मी निर्माण झालो. वाचकच्या अंगावरती एक भीतीने शहारा यावा म्हणून मी निर्माण झालेलो आहे. कवितेला व साहित्याला भय हे स्थायी भाव देणारा मी भयानक रस. आपल्याशी हातात आला माझ्या. त्या पाठी भयानक रसासोबत आलेली व्यक्ती माझ्याशी बोलू लागली. तिच्या चेहऱ्यावर नावड, किळस व तिचे नाक पण मुरडले होते. ओळखलं का मला? नाही, असं कसं? ऐक मग. मी रेशिका डॉक्टर नम्रता कुलकर्णी यांची बिभत्समी ही कविता सादर करणार आहे. बिभत्समी ओंकाळाचा किळसवाणी ही वागितो. भैरवाचा खेळ सगळा सृष्टीलाही नासितो. घृणा अशी पदरातली एकांत म्हणून मागितो. ना कोणाही संगे माझ्या सोबती मी ठेवितो. धन्यवाद. मी पर मिस्किटा कुसुमाग्रज यांची रक्तरंजित रात्री ही कविता सादर करीत आहे. रक्ताने मापलेले गवताचे शेत, चंद्रही खिसला पाहून हा वेताळ खेळ. फाटलेले मांस, आतड्यांचा गोफ, जगण्याच्या नावाखाली मृत्यूचा हा सोला घोळ. जखमावर बसलेले काळे घिदाड, तोंडभर रक्ताचा उष्ण थेंब सांडला. डोळे रिकामे, काळजीही नाही.
माणसांचं मरण जणू आहे खेळ काही. मातीचा रंग लालसर झाला, घामाने ओथंबलेला शेवट थांबला. कुणीच नाही विचारायला इथे ही रक्तरंजित रात्रीची कथा. मी मतिवा कवयित्री पायल भारद्वाज यांची घृणा ही कविता सादर. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बसली, विस्कटलेली मांसाची लट लागली. तिथे पसरलेली असते एक घृणे संवेदन, कंटक, गंध आणि तुटलेले जखमांचे मळ. भिंतीवर चढलेल्या रक्ताच्या ठसा, अशा वेदनेची घट्ट असलेली ओढ. मानवतेचा अपमान, त्याची खोटी बाजू. झळझळ कशाची, कोणाच्या मनाच्या काळजीची. आहे एक प्रतिकूल दृश्य, एक अशुभ काजल, ज्याचे घृणास्पद रूप काळ्याने तळपते. आपल्यालाही कधी कधी ते पाहून अशा विकृतेला दूर ठेवावं हेच खरं. आता कळलं, साहित्यात जेव्हा किळस किंवा तिरस्कार व्यक्त करायचा असतो तेव्हा मीच तर उपयोगाला येते. किळस तिरस्कार या कितीही वाईट गोष्टी असल्या तरी साहित्यात व्यक्त करायला माझ्याशिवाय पर्यायच काय तुला. साहित्यात जुगुप्सा हा स्थायी भाव व्यक्त करणारी मी बिभत्सरस. या संभाषणानंतर पुढच्या पाहुण्याने तर वेगळाच भाव धरला होता. ती जणू एवढी दुखावली होती की कोणत्या वेदनेत आहे कोणास ठाऊक. तिच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव होते. काय रे मित्रा, कसा आहेस? ओळखलंच नाही का मला? बरं, मी माझी ओळख करून देते. नमस्कार, मी तन्वी कुलश्रेष्ठ आणि मी गदी पाडोळकरांची दुबळी माझी जोडी कविता सादर करणार आहे. पोटा पुरता कसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोडी. हवास तितका पाणी पाऊस देवा वेळोवेळी, चोची पुरता देवो दाना माय माऊली काळी. एक वितीच्या वितेस पुरते तळहाताची थाळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोडी. महाल गाड्या नकोत नाथा माथ्यावर ते छाया, गरजे पुरती देई वसने जतन कराया काया. गोठविणाऱ्या नको कडाका नको उन्हाची होळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोडी. नमस्कार, मी श्रिया आडारकर शैलेश हिंदळकर यांची वारुळ ही कविता सादर करीत आहे. मन वारुळ वारुळ आठवणींच्या मुंग्यांचं, मन वारुळ वारुळ आठवणींच्या मुंग्यांचं. आता भरलं कोठार सुख दुःखाच्या दाण्यांचं. काळी हलकीच आत सरकता विचारांची, काळी हलकीच आत सरकता विचारांची. येते चवताळुनिया सेना आतल्या मुंग्यांची, येते चवताळुनिया सेना आतल्या मुंग्यांची. दस्तात काळजाला कळा जीव घेण्या येती, दस्तात काळजाला कळा जीव घेण्या येती. गतकाळाच्या वेदना डोळे पाणावून जाती, डोळे पाणावून जाती. नका करू ग संचय असा विरळी मनाच्या, नका करू ग संचय अशा वारुळी मनाच्या. असो रीतीच वारुळ नको काळ्या विचारांच्या, नको काळ्या विचारांच्या. धन्यवाद. बाळा, मी म्हणजे दुःख व शोक या भावनांचे साहित्य रूप. साहित्यात जेव्हा या भावना व्यक्त करायच्या असतात तेव्हा मीच कामी येते. आयुष्यात आपण दुःखाशिवाय आनंद कसा अनुभवू शकतो? एक दुःखी साहित्यकार माझ्याच संगतीने आपल्या दुःख एखाद्या कागदावर रेखाटतो. दुःख हे साहित्य भाव देणारी मी
करुणारस. या कविता अगदी काळजाला भिडून गेल्या हो. त्यानंतर माझी ओळख झाली तिच्या खास मैत्रिणीसोबत. विशेष म्हणजे ती तिच्या अगदी विरुद्ध होती. पराक्रमी वृत्ती, उत्साहदायी वाणी, जणू ती मला प्रोत्साहन देत होती, प्रेरणा देत होती. काय रे गड्या, कसा आहेस? जरी आज आनंदी नसलास तरी उद्या असतो. संकटावर मात आपण केलीच पाहिजे. माफ करा मला गड्या, मी माझी ओळख नाही कळली. नमस्कार, मी कौस्तुभ आपल्या समोर सुशील अत्रे यांची स्वातंत्र्यवीर कविता सादर करतो. श्वासात देश आला, ध्यासात देश आला, भासात मातृभूमी दिसली विनायक आला. नाही सवंग टाळी, नाही टिळ्या कपाळी, शत अर्ध सालकारा, शिक्षा कठोर भाळी. दर्यास लंघण्याची, वैर्यास भंगण्याची, पर्याय सिद्धता ही रक्तात रंगण्याची. काही अशक्य वाटे, पायी सदैव काटे, दायित्व भोगण्याचे की घेतले ललाटे. त्या मोहना सुखाचा, त्या द्वेषणा फुकाचा, वैराग्य देहधारी जणू शिष्य हा शुकाचा. कोणास मान्यतेचा, कोणास धन्यतेचा, अभिशाप मात्र याला सन्मान शून्यतेचा. धन्यवाद. नमस्कार, मी स्वरावर्तक आज वामन भार्गव पाठक यांची वीर रसावर आधारित खबरदार जर टाच मारुनी ही कविता प्रस्तुत करणार आहे. खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई वड्या. कुण्या गावचे पाटला, आपण कुठे चालले असे, शिवही ओलांडून तीर असे. लगाम खेचा या घोडीचा, राव टांग टाकुनी, तुम्ही या असे या तुम्ही खड्या अंगणी. पोर म्हणून हसण्यावारी, वेळ का येणे उही, मला का ओळखलं हो तुम्ही. हा मर्द मराठाचा मी बच्चा असे, हे हाडे माझे लेचे पेचे नसे. या नसातून हिंमत बाजी वसे. पुन्हा सांगतो, खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई वड्या. धन्यवाद. मी कौस्तुभ कालेकर केशवसूत यांचे सिंहाचे स्वागत ही कविता सादर करणार. जो आग पिओणी उभा जगाच्या उरी, तो सत्वशील वीर पुन्हा होतो खरी. पर्वतावरती सिंह गरजतो आज, पर्वतावरती सिंह गरजतो आज. चिखलात रोवले आहेत विजयाचे झेंडे आज, चिखलात रोवले आहेत विजयाचे झेंडे आज. रक्त सांडले भुईवर तुझ्या स्वातंत्र्यासाठी, रक्त सांडले भुईवर तुझ्या स्वातंत्र्यासाठी. मर्द मरण याला म्हणते वीराची शक्ती. सिंह गर्जना ही आता घुमू दे गगनभर, सिंह गर्जना ही आता घुमू दे गगनभर. शत्रूच्या छावणीत होई सकते. नमस्कार, मी सर्वेशा चव्हाण संत तुकारामाने लिहिलेली वीरता आणि धैर्यावर लिहिलेली कविता प्रस्तुत करणार आहे. धन्य ती माती, धन्य तुझं वीर, शौर्य धारण केलेस जीवावर शीर. धरणीवर जन्मलेस, स्वप्न होतं काही, स्वातंत्र्याची आगी उचललीस जीवा भावाने. युद्धाच्या रणांगणावर तूच भेडसावलेस सशक्त, विजय गाजवलेस मराठा भूमीची निष्ठा दृढ. तुझं लक्ष एकच, ध्येय एकच, स्वराज्य अवघा देश. दृष्टांचा अंत, सजगतेने दिला संदेश. आत्म्याच्या शौर्यातून वाचले भव्य नाद, वीरता होती तुझ्या हृदयाचं कण. तुझ्या पावलांवर जाऊन अंगी धरून त्याची छाया, मराठी मातीला प्रगल्भ चिरकाळ ठेवूया छाया. धन्यवाद. मी जणू वीरतेचा, शौर्याचा, साहित्यातला प्रतीकच आहे. वाचक उत्साही होतो, त्याच्यात उत्तेजन निर्माण होते. महान वीरांचे महायुद्ध, बलिदान, त्यांची कथा कवितेत सांगणारी व मांडणारी मीच. पराक्रम हा स्थायी भाव व्यक्त करणारी मी वीर रस.
हे ऐकून एक वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली. काय रे मित्रा, कुठे बघतोयस? आहे मी इकडे. इकडे तिकडे बघण्यात गेला सगळा वेळ. खेळ मित्रा खेळ, आता माझ्यासोबत हा खेळ खेळ. आता मी दाखवतेच तुला माझी झालं, त्यावर तू माझे नाव तर ओळख. नमस्कार, मी आदिती शिवरकर. आज मी मंगेश पोडगावकर यांची 2 गजरे ही कविता सादर करू इच्छिते. एक गजरा विकत घेतला पंचवटीत बसून, एक गजरा विकत घेतला पंचवटीत बसून, पण ती मात्र आलीच नाही मी पांघरलेले घुंगट पाहून. दुसरा गजरा विकत घेतला त्याच दिवशी, दुसरा गजरा विकत घेतला त्याच दिवशी, पुन्हा ती आली नाही मला बटाटा वड्याच्या रांगेत उभी पाहून. शेवटी गजरा घेणे बंदच केले, शेवटी गजरा घेणे बंदच केले. आणि एक दिवस मित्रांनो, एक दिवस ती आली सरळ माझ्या मुलांना घेऊन. नमस्कार, मी ओलिव्या. आज वीर सावरकर यांची संजीव तसंच आहे या कविता प्रस्तुत करत आहे. सांडून दूध बायको रडली म्हणे आज काय खाऊ, पुण्यवान नवऱ्याचा जीव आहे पण दुधाशिवाय राहू. नवऱ्याने उत्तर दिला तिला सोडून ते दुःख वाया, दूध फुकट गेलं तरी पाणी राहिल्या चाळा. काय ती भांडणे लज्जास्पद, चहाचा विषय झाला मोठा, पण नवऱ्याचा विनोद पाहून बायकोचा चेहरा उजळला छोटा. थँक्यू. मी दिशा राजेश परमार आणि मी कॉलेज जीवनातील भन्नाट कविता म्हणणार आहे. कॉलेजचे गेट झाली तिथे भेट, कॉलेजचे गेट झाली तिथे भेट, कुसले स्टेट मनात देशील का मला डेट. तू शिरा मी शिरा, तू रवा, तू फुगा मी हवा, तू पोळी मी तवा, सांग तुला मी हवा. तू तपकीर मी चिमूट, मी शेंगदाणा तू कूट, मी दरोडा तू लूट, जमेल का मेटकूट. तू धूप मी छाती, मी भूत तू मानावती, मी शनी तू 7.5, जुळतील का आपली नाती. तू गोबी मी गिड्डा, तू दारू मी अड्डा, तू रस्ता मी खड्डा, तू बुटकी मी गिड्डा. तू पेट्रोल नाही मी पेट्रोल तू गाडी, मी गवत तू काडी, मी विजार तू नाडी, बोल जमेल का आपली जोडी. तू हेल्मेट मी डोकं, तू टूथपेस्ट मी खोकं, तू टूथपेस्ट मी खोकं, मी बनियन तू भोकं, राहा तू निर्डोकं. तू ढोल मी ताशा, मी बेवडा तू नशा, तू मिठाई मी माशा, बोल ना ठेवू का तुझी आशा. मी वरवंटा तू वाटा, मी वरवंटा तू वाटा, तू संगणक मी डाटा, तू टेल्को मी टाटा, बोल ना होतील का एक वाटा. तू वजंत्री मी ताशा, तू वजंत्री मी ताशा, तू मिठाई मी माशा, तू बोली मी भाषा, बोल ना ठेवू का तुझी आशा. मी पाणी तू गागर, मी पाणी तू गागर, मी चहा तू साखर, बोल ना जोडी जमेल का सत्कर. थँक्यू. आता कळले का मित्रा, मी साहित्यामध्ये विनोद मांडणारी आहे. आपल्या एवढ्या पूर्ण दिवसाच्या कष्टात आपण हसले तर पाहिजे, हे तर खूपच मोठे सत्य आहे. आता हे हास्य साहित्यातून मांडणारा कवी व लेखक माझीच तर मदत घेतात. वाचकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे हेच माझे मूळ हेतू. विनोद हा स्थायी भाव वाढणारी मी हास्यरस. ही म्हणजे या जगातली सर्वात आनंदी व्यक्ती, चेहऱ्यावर हसू आणि बोलणं देखील हास्यदायक. वाक्य विसरलं नाहीये. शांततेने आठवलं एक शेवटची व्यक्ती जी मला भेटायला आलेली, तिने अगदी शांत व हळू आवाजात माझ्याशी बोलणं चालू केलं. तो
तो म्हणजे एकदम मधुर आणि शांत आवाजात तो सुरू झाला. विहान, प्रणाम मित्र. कसा आहेस तू? ओळखलंस का मला? काही काळजी करू नकोस, मी माझी ओळख करून देतो. नमस्कार, मी पूर्वीची संदीप खरे व सलील कुलकर्णी यांची मन शांत निजावे ही कविता म्हणणार आहे. ऐसे काही व्हावे मन शांत निजावे, एकांतीच्या वेळी आकांत म्हणावे. बघ संधीच्या वक्षी कुणी बिरबिरता बक्षी, वाटे त्याचे गाव थकावे. असल्या वेळी मंद गीती विरून जाती ती नीती. पाचही प्राण्यांची ज्योती सौम्यपणाने मिणमिणते. अस्वस्थांचे ओझे क्षणी विसरून जावे. कोण आपले, परके कोण, परिचित कोणी, उपरे कोण, असते कोण, नसते कोण. पहिला मधले काही मग उजळून जावे. ऐसे काही व्हावे मन शांत निजावे, एकांतीच्या वेळी आपला आकांत निमावे. थँक्यू. मी दिशांत सातपुते, कवी मनोज शिरसाट यांची नीरव शांतता ही कविता सादर करणार आहे. नीरव शांतता मारू पाहे हा, कोणाचा हा दाग येतो पुढे, येतो पुढे जरी बोलका ओहळ, मौनाचा कल्लोळ मूक तरी कसा डोहातला तळ, गर्भातला गधूळ गोठवुनी स्थिर नभातला ढग, पावसाची रग विजवुनी ठेवू कोळसा जन्माचा, राखेचाच साचा ब्रह्मांड आहे. थँक्यू. मी विया दालमे कवी विष्णू वाघ यांची अप्रतिम कविता शांत सागर सादर करत आहे. शांत सागराच्या गहिऱ्या पाण्यात कसलीही लाट उठत नाही. तिथं एखादी छोटी लाट उचलून शंख कसा हसत नाही, शंख कसा हसत नाही. एकच शांती त्यात आहे, असता गुड गाभ्यात शांततेची वासना. त्यालाही ती काही ओळखता येत नाही. कसलीही लाट न जरा गडबड काढता येत नाही. कसलीही लाट न जरा गडबड काढता येत नाही. शांत सागर असावा शांत आणि तेथूनच सुस्कारा हवा, जो गुढ असतो आणि गहिरा असतो. अशा शांततेची आवश्यकता कोणत्याही पिढीस कधीच होती. अशा शांततेची आवश्यकता कोणत्याही पिढीस कधीच होती. धन्यवाद. मी साहित्यात हे शांततेचं तत्व घेऊन येतो. तीव्र भावना कधी कधी मनाला तणाव निर्माण करतात. हा तणाव मनाला बेचैन करू शकतो. हे होऊ नये म्हणून माझा उपयोग साहित्यात करतात. कानाला शांत व मधुर मी भासतो. शांती हे स्थायीभाव देणारा मी शांतरस. हे ऐकल्याने मनाला आणि हृदयाला दोन्ही गोष्टींना शांती मिळाली. त्यानंतर मला एका ओळखीचा आवाज ऐकू आला, तो म्हणजे आईचा. त्यानंतर मला कळले की मी हे जे काही अनुभवत होतो ते एक स्वप्न होतं. पण या स्वप्नाचा मला फार फायदा झाला. याचं कारण म्हणजे माणसाच्या ठिकाणी स्थायी म्हणजे स्थिर भावना या असतातच. म्हणजे हास्य, क्रोध, शोक, आळस, विस्मय, शांती इत्यादी. हे स्थायी भाव चालवले की आपल्याला नवरस प्राप्त होतात. जसे तुम्ही आता स्वप्नात बघितलेच. आता मला कळलं हे मला एवढं भलं मोठं स्वप्न का पडलं. परवा मी एक कविता लिहिली होती नवरसांवर. तुम्हाला ती बोलून दाखवतो. दाखवू ना? नवरसांची साखर फुलं.
शृंगाराने रंगतो प्रेमाचा हळवा सोहळा. शृंगाराने रंगतो प्रेमाचा हळवा सोहळा. वीर असा झळकतो शौर्याचा तेजोमाला. करुण रसात दाटतो दुःखाचा सागर अथांग. करुण रसात दाटतो दुःखाचा सागर अथांग. रौद्र रसाने पेटतो रागाचा ज्वालामुखी प्रबळ. हास्य रसात फुलतो आनंदाचा निर्मळ गंध. हास्य रसात फुलतो आनंदाचा निर्मळ गंध. भीतीनं थरथरतो भय रसाचा काळोख मंद. विभित्स रसात जागतो तिरस्काराचा तीव्र भास. विभित्स रसात जागतो तिरस्काराचा तीव्र भास. आश्चर्य ठरवतो अद्भुत रसाचा दिव्य सास. शांत रसाचा स्पर्श होतो अंतरी गोड समाधान. शांत रसाचा स्पर्श होतो अंतरी गोड समाधान. नवरसांनी सजले जीवन हा रसिकतेचा उत्सव महान. हा रसिकतेचा उत्सव महान. हा रसिकतेचा उत्सव महान. थोडाफार छोटासा प्रयत्न. आईला तर दाखवलीच नाही. अगं आई, अगं बघ कविता कसली लिहिली मी. चला, जसं आता तुम्ही गोष्टीतून नवरसांचा आनंद घेतला तसाच आता नृत्यातून घेऊया. मग मंडळी तयार आहात ना? रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर फिरते. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर फिरते. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. त्या सप्त सुरांच्या लाटे म्हणून साध ऐकुनी होई राधा ही बाबली. हरीची राधा ही बाबली. राधा ही बाबली. हरीची राधा ही बाबली. हास्यरस. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. साडी कशी नेसू निघालवरी हसू. जगा जसे हवे तसे तसे दिसू. दिली वाट मला कुठेतरी फसू. छोटरे तो मरे दुनियेची गीत. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. करुण रस.
आता आपण आपल्या
आपले तंत्रज्ञ दास सर, फ्रान्सिस सर आणि दिनेश सर यांच्याशिवाय तर कार्यक्रम करणे अवघड झाले असते, म्हणून त्यांचे मनापासून आभार. मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की रंगमंचावर विविध नवरसांच्या कविता सादर होत असताना मागे पार्श्वभूमीवर विविध सुंदर पिपिट्या दिसत होत्या. जॉयल, लावण्या आणि रिया या तिघांनी पीपीटी तयार केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि हो, आपल्या कार्यक्रमाचा हिरो बोला कोण? हो, विहान याचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. अतिशय सुंदर अभिनय केला. त्यानंतर ज्यांच्यामुळे कार्यक्रम रंगतदार झाला आणि तुम्ही सर्व नवरसांमध्ये न्हाऊन निघालात असे सर्व कविता आणि नृत्याचे सादरीकरण करणारे विद्यार्थीचे आणि मुख्य रस बनणाऱ्याचे मी मनापासून आभार मानते. आणि या सर्वांचे टाळ्या वाजून पुन्हा एकदा अभिनंदन करावे. आणि हो, ज्याच्याशिवाय कार्यक्रम होऊच शकला नाही असे आपले प्रेक्षक मंडळी यांचेही मी मनापासून आभार मानते. आणि हो, आपल्या मराठी शिक्षिका सना मॅडम, कसे विसरू शकतो आपण ह्याला? त्यांनी आपल्याला संधी दिली. त्यांनीच आपल्याला संधी दिली म्हणून या रंगमंचावर आपण एकत्र येऊ शकलो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आपण हा कार्यक्रम करू शकलो, म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानते. चला आता खरी सांगतेची वेळ. मी सर्वांना आपल्या राज्यगीतासाठी उभे राहावे अशी विनंती करते. महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीना तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिवा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निडराच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तत्तरा की तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. वी